डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांकडून भाडे नाकारल्याच्या आरोपावरून प्रवासी आणि भाजप महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। स्टेशन ते स्टार कॉलनी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक रिक्षा चालकांनी भाडे नाकारल्याचा आरोप करण्यात आला असून काही रिक्षा चालकांनी केवळ शनी मंदिरापर्यंतच प्रवासी घेऊन जाण्याची अट घातल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे प्रवाशांना 1.5 ते 2 तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले। या प्रकाराची माहिती मिळताच भाजप महिला पदाधिकारी मनीषा राणे घटनास्थळी दाखल झाल्या आणि नागरिकांसह रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात आंदोलन केले। यावेळी त्यांनी काही रिक्षांच्या चाव्या ताब्यात घेतल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले। दरम्यान प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मॅडम, या गोष्टी ना कधी होणारच होत्या। ही जी डोंबिवली मधले रिक्षावाल्यांची जी मुजुरी आहे ना, ती कधी ना कधी थांबलीच पाहिजे होती। पण सगळ्या प्रवाशांनी आज इथे आंदोलन करून आज जमिनीवर बसलेले आहेत आणि या रिक्षावाल्यांना जे मुजूर आहेत रिक्षावाले त्यांना त्यांची लायकी समजली पाहिजे। पब्लिक काय करू शकते? जेव्हा लास्ट टाइम झालेला हीच गोष्ट तेव्हा काय ऍक्शन घेतलेलं? काही 2 दिवस फक्त आरटीओचे अधिकारी इथे उभे राहिले, तिसऱ्या दिवशी पाठवून आरटीओचे अधिकारी नाही। आणि आता जेव्हा आलेले हे लोक काय सांगून गेले तुम्हाला? आमची एकच मागणी आहे, अधिकाऱ्यांनी इथे यावं। उद्यापासून इथे लाईनीमध्ये लोकांना प्रवासी जेवढी आहेत प्रवाशांना लाईनीमध्ये रिक्षामध्ये बसवावं, एवढीच आमची मागणी आहे। इकडनं आहे ना पाठीमागनं रिक्षा फिरवलेल्या आहेत आणि थोड्या वेळाने न्याय पोलीस आले तर त्या चौकात जाणार सगळं चक्का जाम करायला